नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते. आणि मी चना मसाला बनवणार आहे. रातभर असे चणे भिजून घेतले, साफ धुवून घेतलेले आहात. मी आता याला 4-5 शिट्ट्या देऊन उकळून घेणार आहे. असं साफ पाणी टाकून याला छान मीठ आणि हळद टाकून थोडंसं शिटी देऊन काढणार आहे. चार 5 शिट्ट्या दिल्या तर होऊन जातात. तर रातभर भिजलेले आहात तर खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही पडणार. हे दालचिनी, 2-3 लवंगा आणि 2-3 मिऱ्या असे टाकलेत मी सोबतच. मसाला बनवून घेऊ आपण तोपर्यंत. 1 चम्मच तेल टाकते. हे असं हिरवी मिरची, अद्रक, थोडंसं 1 टमाटर असं मोठं घ्यायचं, मिक्सरमधून त्याचं पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. सोबतच हिरवी मिरची टाकते. थोडंसं अद्रकचा पेस्ट बनवून घेतला मी, ते पण टाकते सोबत. हळद, मीठ, गरम मसाला टाकला, धनिया पावडर 2 चम्मच धनिया पावडर टाकला. आणि तो लाल मिरची तुम्हाला जशी टाकायची, तुम्ही कमी जास्त खातात तर त्या पद्धतीने टाका. मी तर खूप जास्त टाकली, तिखटच पाहिजे चना मसाला म्हणल्यानं. थोडा हिरव्या मिरच्या टाकल्या त्याच्या हिशोबानं तुम्ही लाल पावडर टाका, पण कलरसाठी छान लागते आणि थोडं व्यवस्थित झणझणीतच छान वाटते. असा हे टमाटरचा पेस्ट टाकला मी. खूप छान असा मसाला भाजलेला आहे आपल्याला. व्यवस्थित सगळं तेल सोडलं मसाल्यानं. आणि आता हे उकळलेले चणे, पाणी वेगळं काढून घ्या. जास्त पाणी टाकलंच नव्हतं मी, त्या हिशोबानंच बेताचं पाणी टाकलं होतं. तुम्ही पाणी तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकू शकता. मी थोडं टाकलेलं आहे पाणी. तर असं पाणी टाकून असे चणे पण खूप छान आपले झालेले आहेत मस्त. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान शिजले ते चणे, खूपच छान. आणि चना मसाला करायचा म्हणजे व्यवस्थित शिजले पाहिजे. आणि मसाला पण तयार झाला एकदम व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ. दोन मिनटं असं आपल्याला पलटून घ्यायचं आहे. हे लिंबाचा रस टाकलेला आहे मी, 1 अर्धे लिंबू. व्यवस्थित परतून घेतले की बस तयार आहे आता हे. खूप छान कोथिंबीर टाकला की तो खूपच छान होते. आणि या पद्धतीचा आपला चना मसाला तयार आहे, बघू शकता. पद्धतीचा तयार झालेला आहे आपला. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. आणि खूपच छान चना मसाला झालेला आहे आपला. असे सगळेजण तुम्ही पण ट्राय करू शकता.